नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मध्ये एका खेडेगावात जाण्याचा प्रसंग आला. जुनी मित्र होती आणि त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि मग त्यांना असं बोलता बोलता म्हटलं की अरे, एक जण अमुक गावामध्ये मला भेटला होता आणि तुमचं काहीतरी संबंध आहे असं तो सांगत होता. मग त्यांनी आठवलं तो माणूस कोण आहे वगैरे, आणि तो पटकन रिॲक्ट झाला. तो म्हणाला, अरे काय आहे आजकाल ना, फार अवघड आहे हो, कुठे नाही काही सांगत राहतात वगैरे म्हणे. मग आता नक्की जर नातं काय असं जर विचारशील ना तू, तर मला असं म्हणावं लागेल, म्हशीचा मावस भाऊ आणि हाल्याचा चुलत भाऊ. मी गोंधळात पडलो, हे काय भानगड आहे. ते म्हणाले, म्हशीचं जसं नातं, म्हशीचा मावस भाऊ आणि हाल्याचा चुलत भाऊ, असं आमचं नातं कदाचित असू शकेल बाबा. म्हणजे दूर दूरचं जे नातं असतं ना, त्याच्यासाठीचा हा शब्दप्रयोग आहे आणि तो ग्रामीण भागामध्ये आजही वापरला जातो. आता हे सांगण्याचा संदर्भ असा, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. अगदी प्रत्येक जिल्ह्यातून काही लाखांमध्ये लोक त्यांच्या शांतता यात्रेत, पूर्वी मोर्चामध्ये सगळे सहभागी झाले. आणि त्यांची मागणी जी आहे ना, ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीची प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत आणि ते ओबीसीतलं आरक्षण पाहिजे. याचबरोबर त्यांची मागणी जी आहे, कुणब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ते मिळालं पाहिजे. आता दोन मुद्दे होते. मध्यंतरी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नातेवाईक असा शब्दप्रयोग केला. तेव्हा जरांगे पाटील म्हणाले, ते दादाला कळतं का नातेवाईक आणि सगळे सोयऱ्यातला फरक. आता काय झाले, सगळे सोयरे म्हणजे अतिशय दूरदूरचे विषय आहेत. मध्ये प्रकाश आंबेडकर पण याच विषयात बोलले. ते म्हणाले, संविधानात हे बसवणं अवघड आहे, व्याख्येत बसवणं अवघड आहे, सगळे सोयरे. आता बऱ्याच वेळेला बघा की काय असतं, क्रिमिलेअरत ऐकून ओबीसीचं प्रमाणपत्र अमुक, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे, जात प्रमाणपत्र काढताना ब्लड रिलेशन, रक्ताचे नाते संबंध, मग काका आहे, मग कोण आहे, बहीण आहे, मामा आहे, असे रक्ताचे नाते संबंध हा विषय त्याला जोडता येतो. सगळे सोयरे म्हणजे की बस पदराला पदर, पदराला पदर असं ते लांबतं आणि मग ते त्याला एका सूत्रात बांधणं अवघड होतं. ते सूत्रात बांधणं अवघड होत असल्यामुळेच सगळे सोयरे याचा संबंध जोडणं हे अवघड आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. पण मनोज जरांगे पाटील यावरही आग्रही आहेत आणि म्हणून मला सहज ते इकडे जी म्हण सुचली ती म्हणलं आपण दर्शकापर्यंत पोहोचवली पाहिजे. झालं आहे कसं की ह्या सगळ्या विषयामध्ये कोणीच धाडस करत नाही, स्पष्टपणे बोलण्याचं कोणी धाडस करत नाही आणि त्यातून प्रश्न हे लोंबकळत राहतात. जसं सीमा प्रश्न आहे, ह्या सीमा प्रश्नाच्या विषयामध्ये बघतोय ना आपण, किती वर्ष झालं. 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सगळं आपल्याला माहिती आहे पार्श्वभूमी. काय हो, प्रत्येक वेळेला सीमा प्रश्नावरती बोलणारी मंडळी भरपूर आहेत, प्रश्न सुटतो का? सुटत नाही. तसं जर घोंगडं भिजत पडलं तर ते अवघड होईल. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. पण दुर्दैवाने कोणालाही असे प्रश्न सोडवायचे नाहीत. या प्रश्नाचं भांडवल करत, राजकीय भांडवल करत, राजकीय लाभ कसा उठवता येईल यासाठीची ती धडपड सगळ्यांची सुरू आहे. मग मराठा समाजाचं आंदोलन असेल, आता ओबीसी जागृती यात्रा आंबेडकरांनी सुरू केली आहे ते असेल, असे सगळे विषय असेच होतात आणि त्यामुळं भिजत पडलेलं जे घोंगडं आहे ते वाळवण्याकडे कोणाचाच कल असत नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.